बिहार में बोध गया की मुक्ति के लिए दीक्षा भूमि से धम्मचर्या यात्रा सोमवार से शुरू हो गई है। राजकुमार बडोले फाउंडेशन की ओर से ये धम्म यात्रा की जा रही है। 12 मई को बिहार के बोध गया में भारी विरोध प्रदर्शन किया जाएगा। इस विरोध का समर्थन करने के लिए दीक्षा भूमि नागपुर से धम्मचर्या यात्रा शुरू हुई है। भूमीला आणि महाबोधी बौद्ध विहाराला ज्या सगळ्या जगातल्या लोकांनी त्याच्या मुक्तीचं आंदोलन जे छेडलं आहे, तर त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। यामागचा उद्देश एवढाच आहे की 1949 मध्ये जो बुद्ध टेम्पल आहे त्या ठिकाणी लागू करण्यात आला बिहार सरकार मार्फत, तो रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बौद्ध बांधव जातात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नाही, फार त्यांची गैरसोय होते। दिल्लीमध्ये आणि असंख्य ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सदन सारखे या ठिकाणी उभारले गेले आहेत, तर ते पण त्या बौद्ध गया या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत। आणि निश्चितच महाराष्ट्र सरकार किमान ह्या मागण्यांना पाठिंबा देईल आणि त्या ठिकाणी पण एक मोठं बौद्ध धर्मियांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन सारखी मोठी वास्तू त्या ठिकाणी निर्माण करतील। आणि हा जो संपूर्ण आंदोलन सुरू आहे, या आंदोलनासाठी केंद्र सरकारकडे आणि बिहार सरकारकडे महाराष्ट्र सरकार पण मागणी करेल। मी महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्याय मंत्री आणि आमदार म्हणून आणि राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे या ठिकाणी ही जी धम्मचर्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे, तर त्या निमित्तानं मी सरकारला पण या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी या आंदोलनाला सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी एक मोठं सदन पण त्या ठिकाणी निर्माण करावं। या अपेक्षेनं आम्ही धम्मचर्या या ठिकाणी करत आहोत।